एक महत्त्वाची बातमी समोर येते। निंबाळकर यांचे प्रत्युत्तर, आरोपांच्या उत्तरादाखल निंबाळकर आता पुढे आलेले आहे। माजी खासदार निंबाळकर यांच्यावर फलटण महिला आत्महत्या प्रकरणी, बलात्कार प्रकरणी अनेक आरोप होत होते आणि त्यानंतर आता निंबाळकर पुढे आलेले आहे आणि निंबाळकर यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलेले आहे। सुषमा अंधारे यांनी निंबाळकरांवर काही आरोप केले होते। गेले काही दिवस माझ्यावर वेगवेगळ्या माध्यमातून आरोपांची राळ उठवली जाते। आपल्यालाही माहिती आहे की जे लोक आरोप करतात त्यांचा याच्यामागे काहीतरी दोष नाही, पण चुकीची माहितीद्वारे माझ्यावर आरोप होतात। पण माझी आपल्याला कडकडून विनंती आहे की ज्या पद्धतीने मी काही ऑडिओ ऐकले, मग ते राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख यांना असतील किंवा आता अंधारेताईंच्याबद्दल एकेरी पद्धतीने वाक्यरचना असेल, कृपया माझी विनंती आहे की आपण त्यांना संवैधानिक भाषेमधून आपण त्यांच्याशी लढूया। त्यांच्या आरोपांना आपण त्यांचं समाधान करू, नाही झालं तर कायदेशीर आपण त्यांना उत्तर देऊ, पण अयोग्य पद्धतीने त्यांच्यावर टीका करू नये अशी माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे। आपली संस्कृती, आपली परंपरा आपण टिकवायची, आपल्याला बदला नाही घ्यायचा, आपल्याला बदलाव करायचा। जी घोषणा आपण गेले 1 वर्ष दिलेली आहे त्या घोषणेला अनुकरून आपलं वागणं असावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व सहकाऱ्यांना तर आरोपांच्या उत्तरादाखल निंबाळकर पुढे आलेले आहे, मात्र संयमाची भूमिका निंबाळकरांना घेतल्याचं पाहायला मिळत आहे। शांततेने उत्तर देऊ आणि आरोपांवरही उत्तर देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे।